बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारामध्ये डिझेल पुरवठा खंडित झाल्याने इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या एसटी बस जागेवरच बंद पडून आहेत। त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत, जेणेकरून एसटी महामंडळाचे जवळपास 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान होत आहे। साधारणतः एक आठवड्यापासून दिवाळीच्या तोंडावर बस उभ्या असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असल्याची बातमी सध्या प्रसार माध्यमातून पसरत आहे। ह्याच बातमीची पडताळणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी थेट वल्लभनगर एसटी आगाराचे प्रमुख स्वाती बांद्रे यांच्याशी अधिक माहिती जाणून घेतली आहे। आपला आवाजशी बोलताना काय म्हणाले ते वल्लभनगर एसटी आगार प्रमुख स्वाती बांद्रे पाहुयात। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। मी आता आहे पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर एसटी आगारामध्ये। आपण माझ्या मागे हा सगळा परिसर पाहू शकता। या ठिकाणी एक बातमी पसरली होती की वेळेवर या ठिकाणी जे एसटी आहेत त्यांना डिझेल पुरवठा होत नसल्याने या ठिकाणी 20 ते 25 लाख रुपयाचं नुकसान होत आहे। ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर या ठिकाणी प्रवाशांचे मोठे हाल होत आहे अशी बातमी देखील पसरली होती। तर यासाठीच आपण या एसटी आगाराचे जे व्यवस्थापक आहेत स्वाती बांद्रे मॅडम यांच्याशी आपण बातचीत केली असताना त्यांनी काय म्हणाले बघूयात। मॅडम काय सांगाल, जी बातमी पिंपरी चिंचवडकरांमध्ये पसरली आहे की वल्लभनगर एसटी आगारामध्ये डिझेल पुरवठा वेळेवर होत नसल्याने बस इथे ठप्प आहेत, यावर काय स्पष्टीकरण द्याल? ॲक्च्युली बातमी जी आहे ती थोडी चुकीची आहे। थोडासा प्रॉब्लेम होतोय दुपारनंतरच्या फेऱ्यांना, पण आपण दुसऱ्या मार्गावर ज्या म्हणजे त्याच मार्गावर जाणारे जे इतर डेपो आहे त्यांच्याकडनं डिझेल घेऊन आपण गाड्या सुरळीत ठेवतोय आणि असा काही प्रॉब्लेम दिवाळी थोडासा आला तरी दिवाळीमध्ये पूर्ण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत। ते प्रयत्न आपले सुरू आहेत। डिझेलमुळे गाड्या बंद वगैरे नाही आहेत। म्हणजे दिवाळीचा प्रवास नागरिकांना सुकर होणार आहे? हो, नक्कीच। मी उलट आवाहन करते की प्रायव्हेटकडे न वळता एसटीच्याच वाहनाने प्रवास करावा। तुमच्या इच्छितस्थळी आम्ही तुम्हाला नक्की पोहोचवू आणि त्यासाठी आम्ही नियोजन केलेले आहे। साधारण कधीपासून डिझेलचा पुरवठा याच्यात कमतरता आहे? एक आठवडाभर झाला, पण तो आपल्याकडनं नाही प्रॉब्लेम। IOCL कंपनीकडून ट्रक पुरवठादारांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्याकडे डिझेल नसल्यामुळे ते आम्हाला देऊ शकत नाहीत, पण असं काही होणार नाही, त्यांच्याकडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, वल्लभनगर।